मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राघोबावाडीमध्ये पूर्वी रघुशेठ नावाचा सावकार राहत होता. त्याच्याच नावाने ही राघोबावाडी ओळखली जात होती. काही वर्षापूर्वी गावात दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी त्याच्या बंगल्यावर दरोडा घालताना त्याच्या घरातील 5 जणांची हत्या केली होती. त्यानंतर त्याची वाडी ओस पडली होती. परिसरात दाट जंगल होते. तेथे दिवसाही कुणी जात नसे. तेथूनच रात्रीच्या वेळी हा आवाज येत असे. गूढ आवाज आणि दैत्यशक्तीचा बंदोबस्त करण्याचे धाडसी काम सर्व गावकऱ्यांनी स्वीकारलं होतं, कारण हा गावच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. त्या वाडीत काय होतं कुणालाच माहिती नव्हतं, पण जे असेल त्याला सामोर जायचा निर्धार ग्रामस्थांनी केला होता. त्याचे परिणाम काय होतील आणि कसा सामना करायचा यावर बरीच खलबत झाली. पंचक्रोशीत एक विख्यात मांत्रिक होता. तो भूतप्रेत आदींना वश करण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याला मोठी बिदागी देऊन गावात आणण्यात आले. सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती. त्या निर्णायक सामन्याची रात्र उजाडली. गावातील काही तरुण मंडळी जमा झाली. हातात मशाली, भाले, कुऱ्हाडी, कोयते आदी शस्त्र घेऊन गावकरी जमले. आबा पाटलांनी जमलेल्या जमावाला उद्देशून सांगितले, काही झालं तरी आज त्या अघोरी शक्तीचा निकाल लावूनच टाकायचा, नाहीतर गावातील एकही जण जिवंत जगणार नाही. होय आबा, प्राण गेला तरी 72. आम्ही या संकटाचा आज शोक्षमोक्ष लावून परत येऊ, तरुणांनी मोठ्या निर्धाराने सांगितलं. निधड्या छातीचे 20-25 तरुण हळूहळू राघोबावाडीत शिरले. बाकीचे वाडीभोवती दबा धरून बसले. रात्रीच्या त्या नीरव पण भयान शांततेत हिम्मत करून तरुणांचा जमाव पुढे जात होता. पालापाचोळ्यांच्या, झाडांच्या पाण्याचा आवाज येत होता. काही अंतर गेल्यावर अचानक समोरचे दृश्य बघून जमाव जागच्या जागी खिळला. ते दृश्य भयानक होतं. एका झाडावर एक विचित्र पक्षी होता. त्याचे डोकं माणसाच्या आकाराचे होतं, पण माणूस नाही, तर भयानक माणूस. त्याचे डोळे लाल आणि खोल होते. त्याच दैत्य पक्ष्याच्या तोंडातून आवाज येऊ लागला, मी येऊ का, मी येऊ का. हाच तो दैत्य पक्षी. जमावातील एक जण ओरडला. गावातील एका भिल्ल तरुणाने हिम्मत करून एक भाला अचूकपणे त्या दैत्य पक्ष्याच्या दिशेने फेकला. त्याचा तो अणकुचीदार भाला त्या दैत्य पक्ष्याच्या छातीत जाऊन रुतला. भाला लागताच तो दैत्य पक्षी खाली पडला. रक्तबंबाळ झाला होता. तो निश्चित पडला. सर्वजण त्या दैत्य पक्ष्याभोवती जमले. आजवर कुणी असा राक्षस पक्षी पाहिला नव्हता. तो मेल्याची खात्री पडताच त्या दैत्य पक्ष्याला एका झोळीत टाकलं आणि गावात आणलं. गाव प्रतीक्षेतच होता. राघोबावाडीत काय होतंय याकडे गावकरी डोळे लावून बसले होते. वाडीत गेलेल्या तरुणांनी मारलेला दैत्य पक्षी बघायला सारा गाव जमा झाला होता. देह पक्ष्याचा आणि डोकं माणसाचं असा तो विचित्र पक्षी होता. त्याला उचलायला खूप लोक लागले. एवढा तो मोठा आणि अजस्त्र होता. त्या दैत्य पक्ष्याची अशी प्रेतयात्रा नेताना लोक आनंदाने ओरडत होते. गावातील संकट दूर झालं होतं. या दैत्य पक्ष्याने आपल्या गावातील अनेकाचे बळी घेतले होते. याचं कुठलंही अस्तित्व राहता कामा नये, आबांनी सांगितलं. गावाच्या बाहेर असलेल्या ओसाड जमिनीवर नेऊन त्या राक्षस पक्ष्याला जाळण्यात आलं. त्याची राख देखील जमिनीत पुरण्यात आली. विजयनगर गावावरचं संकट टळलं होतं. त्या रात्रीपासून मी येऊ का असा येणारा गूढ आवाज बंद झाला. गावातील मृत्यू थांबले होते. गावाचं जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं. ज्या लोकांनी भीतीपोटी गाव सोडलं ते गावात परतू लागले. या संकटातून सोडविल्याबद्दल कुलदेवीसाठी मोठी पूजा करण्यात आली. गावात पूर्वीसारखा चैतन्य पसरलं.
भीती हळूहळू कमी झाली होती. आबा पाटलाचे कुटुंब मुंबईला स्थायिक झालं होतं. मुलगा आनंदराव, सून राधाबाई आणि नातू माधव कायमस्वरूपी गाव सोडून गेले होते. माधवने जो या प्रकरणाचा धसका घेतला होता त्यामुळे त्याला पुन्हा गावात आणलं नाही. आनंदराव आणि राधाबाई आबांना भेटायला येत असत. आबा पाटील एकटेच गावात राहिले. कालांतराने वार्धक्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला. मुंबईला राहायला गेलेले आनंदराव आणि त्यांची पत्नी राधाबाई आणि मुलगा माधव बरोबर स्थिरावले होते. विजयनगरमधील गुडाबाजाचं संकट दूर झालं असलं तरी लहान माधवच्या मनात बसलेली भीती गेली नव्हती. रात्री बेरात्री तो झोपेतून उठायचा, किंचाळायचा. त्याने या गोष्टीचा प्रचंड धसका घेतला होता. तेव्हापासून कुणी गावात गेलं नव्हतं. विजयनगर सोडून आलेल्या आनंदरावांच्या मुंबईतील संसाराची घडी नीट बसली होती. ते खाजगी कंपनीत नोकरीला लागले. माधव आता शाळेत जाऊ लागला होता. सारं काही व्यवस्थित सुरू होतं. माधव मोठा होत गेला. 1998 मध्ये माधवचे लग्न झालं. 2000 मध्ये त्याला विक्रांत नावाचा मुलगा झाला. काळ भरभर पुढे सरकत होता. शहरी वातावरणात राहिलेला विक्रांत आता मोठा झाला होता. माधवने त्याला लाडात वाढवलं. सगळे हट्ट पुरवत गेला. मात्र त्याची एक इच्छा पूर्ण केली नाही. शाळेत असल्यापासून विक्रांत गावी जाण्याचा हट्ट करायचा. मात्र माधव त्याला गाव सोडून सगळीकडे घेऊन जायचे. विक्रांत त्याच्या आजोळी गेला होता, पण कधी गावी गेला नव्हता. अनेकदा तो गावी जाण्याचा हट्ट करायचा, पण सर्व त्याला टाळत होते. त्याचे आजोबा आनंदराव त्याला गावाकडच्या चांगल्या गोष्टी सांगायचे. आई बाबा गावी का नेत नाही हे त्याला कळत नव्हतं. 2021 विक्रांत आता 21 वर्षाचा झाला होता. विज्ञान शाखेतून पदवीधर झाला होता. पुढचे शिक्षण घेत होता. एकदा विक्रांतने आजोबा आनंदराव याच्याकडे गावी जाण्याचा हट्ट केला. आजोबा, माझे सर्व मित्रमैत्रिणी गावी जाऊन किती मजा करत असतात. मला मात्र कधीच गावी नेत नाही. आपलं गाव किती चांगलं आहे ते तुम्ही सांगता ना. मग आई बाबा मला का नेत नाही? गावचा विषय काढला की बाबा विषय टाळतात. विक्रांतने आजोबाकडे प्रश्नाची सरबत्तीच केली. हे खरं होतं. विक्रांत लहान असल्यापासून त्याच्या आईवडिलांनी कधीच विजयनगरबद्दल काही सांगितलं नव्हतं. त्याला गावाला देखील नेलं नव्हतं. आता मात्र आजोबा आनंदरावचा नाईलाज झाला होता. त्यांनी विक्रांतला विजयनगरमध्ये काय झालं ते सांगायचं ठरवलं. विकी, आपलं गाव विजयनगर खूप सुखी संपन्न होतं, पण गावावर कुण्या सैतानाची वक्रदृष्टी पडली. गावात एक दैत्यपक्षी आला होता. रोज रात्री तो मी येऊ का असं गूढ आवाज म्हणायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातील एकाचा मृत्यू व्हायचा. या दैत्यराक्षस पक्षाने खूप बळी घेतले. आजोबांनी विक्रांतला अखेर इतक्या वर्षात लपवून ठेवलेली गोष्ट सांगितली. दैत्यपक्षी आणि तो मी येऊ का असं म्हणायचा. हो, पण हे कसे शक्य आहे? हो, सारं गाव भयभीत झालं होतं. आपल्या घरात आलेल्या एका पाहुण्याच्याही त्या आवाजाने बळी घेतला होता. आजोबा आनंदराव सांगत होते. त्यावेळी तुझे वडील माधव अवघ्या 5 वर्षाचे होते. या प्रकरणाचा त्यांना धसका बसला. त्यांनी अंगात ताप काढला. ते संकट पाहुण्यावर निभावलं होतं, पण कदाचित आपल्याच घरात कुणाचा तरी बळी गेला असता. त्यामुळे आबांनी तत्काळ आम्हाला गाव सोडायला सांगितलं. मग मी कुटुंबासह मुंबईला आलो. आबांनी सांगितलं होतं, पुन्हा गावात येऊ नकोस.
म्हणून तुझे बाबा म्हणजे माधव कधी गावी गेले नाही आणि तुलाही नेलं नाही. मग तो गूढ आवाज बंद झाला का? त्या दैत्यपक्षाचं काय झालं? गावात एकापाठोपाठ एक बळी जात होते. त्यामुळे गावातील लोक हिम्मत करून राघोबावाडीत शिरले आणि त्यांनी त्या दैत्यपक्षाला मारलं आणि तेव्हापासून गावातील मृत्यू थांबले. आनंदरावांनी सांगितलं. ते ऐकल्यापासून विक्रांत अस्वस्थ झाला होता. असा कुठला दैत्यपक्षी होता की ज्याचं डोकं माणसाचं आणि शरीर पक्ष्याचं? त्याने आजवर कधीच ऐकलं नव्हतं, वाचलं नव्हतं. गुगलवर त्याने सर्च केलं, पण अशी कुठलीच माहिती त्याला मिळाली नाही. आणि आवाज आल्यावर गावातील माणसं कशी मरत होती, त्याला हे गूढ कोडं काही समजेना. विक्रांत हा आधुनिक विचारसरणीचा विज्ञानिष्ठ तरुण होता. त्याच्या अशा गोष्टींवर विश्वास बसणं शक्य नव्हतं. पण खुद आजोबांनी हे सांगितलं होतं. त्याच्या मनात असंख्य विचार घोळत होते. हे गूढ कोडं त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर त्याने मित्र विपुल आणि श्रेयाला आपल्या गावची ही गोष्ट सांगितली. काय विक्की, तू पण? श्रेया त्याला चिडवत म्हणाली. माझा तर विश्वासच नाही, पण गावात असं घडलं होतं. आजोबा म्हणाले, आणि म्हणूनच मला गावात आजवर नेलं नव्हतं. पण खूप इंटरेस्टिंग आहे ना. मी येऊ का? असा गूढ आवाज आणि गावातील एकाचा मृत्यू, विपुल म्हणाला. आणि ते सुद्धा मराठीत. तो सो कॉल्ड दैत्यपक्षी मराठी होता वाटतं. श्रेया पुन्हा चिडवत म्हणाली. गावागावात अशा भाकड कथा असतात रे, कशाला एवढं मनावर घेतो? खरंय मित्रांनो, पण कधीतरी घडलंच असेल ना. ते आपण विजयनगरला जाऊन शोधलं तर? वाव, मस्त, उत्साहित झालेली श्रेया म्हणाली. पण तुला गावात जायला परवानगी नाही, विपुलने आठवण करून दिली. नसू दे, परवानगी घ्यायची पण नाही. आउटडोअर पिकनिकसाठी दुसऱ्याच ठिकाणाचं नाव सांगायचं आणि विजयनगरला जायचं. काय वाटतं? विकीने लगेच प्लॅन तयार करून सांगितला. भन्नाट आयडिया आहे, विपुल म्हणाला. चल तर मग विजयनगरला जायचं. कधी निघूया? वीकेंड बरा पडेल. कॉलेज बुडणार नाही. तोपर्यंत बाकी तयारी मी करतो. 48 वर्षापूर्वीचा तो मी येऊ का असा गूढ आवाज आणि त्यापाठोपाठ होणारे मृत्यू याचं कारण शोधण्यासाठी विकी, विपुल आणि श्रेया विजयनगरला जाण्यासाठी निघाले. विकी, श्रेया आणि विपुल हे तिघे मुंबईत लहानाचे मोठे झालेले. शहरी वातावरणात वाढल्याने त्यांना देखील ग्रामीण भागातील जीवनाचं आकर्षण होतंच. सर्वजण हम्मीला जातो असं सांगून निघाले होते. तिघांच्या घरात मुलांना स्वातंत्र्य होतं. मुलं काय करतात यात त्यांच्या घरातील फारसे कुणी ढवळाढवळ करत नव्हते. हे तिघे चांगले मित्र होते आणि सतत कुठे ना कुठे फिरायला जात होते. त्यामुळे त्यांना हम्पीला जायची देखील अडचण आली नाही. अरे हे काय, गाव तर शहरासारखं डेव्हलप झालंय. गावात प्रवेश करताच मोबाईल टावर बघताच श्रेया म्हणाली. बरंय ना, नेटवर्कचं टेन्शन नाही, फुल ऑन वायफाय मिळेल. विपुल म्हणाला. निसर्गाचा आनंद घे की जरा. गावात आलोय, श्रेया म्हणाली. आपण मिशनवर आहोत ना, आपल्याला ते रहस्य शोधायचे आहे. पण पुन्हा तो मी येऊ का असा आवाज आला तर? विपुल म्हणाला. गप रे, तुला सारखी मस्करी सुचत असते, श्रेया म्हणाली. विपुल आणि श्रेयाच्या गप्पा सुरू होत्या. विक्रांत मात्र आपलं गाव बघण्यात हरवून गेला होता. विजयनगर हे गाव खरोखरच बदललं होतं. गावात आधुनिक सुविधा आल्या होत्या, पण गाव मुळातच निसर्गरम्य होतं. बदलत्या काळानुसार गाव बदललं असलं तरी नैसर्गिक सौंदर्य टिकून होतं. गावच्या वेशीवरून नदी दुथडी भरून वाहत होती. गावातील हिरवाई थंडावा देत होती.
वातावरण देखील छान गार होतं. विक्रांत आपल्या जुन्या वाड्यात गेला. हा वाडा आबा पाटलांच्या वडिलापासून होता. त्याची भव्यता आजही नजरेस भरत होती. त्याचे आजोबा आनंदराव गावी जात नव्हते, तरी वाड्याची देखभाल करण्यासाठी महादूला ठेवलं होतं. तो आपल्या कुटुंबासह वाड्याच्या एका खोलीत राहत होता. पाटलांची शेती सांभाळून त्याचे उत्पन्न रीतसर आनंदरावांना पोहोचवत होता. महादू मुंबईला अधूनमधून येत असल्याने तो विक्रांतला ओळखत होता. पण बरीच वर्ष महादू पण मुंबईला आला नव्हता. विक्रांत आपल्या 3 मित्रासह वाड्यात पोहोचला. त्यांना पाहताच महादूला आश्चर्याचा धक्का बसला. छोटे मालक, अचानक, तेही गावात. मला लगेच ओळखलं? विक्रांतने विचारलं. मग काय, माधव साहेबाचा लेख, कसं विसरणार? महादू काका, तुम्हाला माहीत आहे, आपल्या घरातील कुणी गावात येत नाही, म्हणून घरी न सांगता आलोय. तुम्ही पण कुणाला सध्या तरी सांगू नका. विक्रांतने आधी सांगून ठेवलं. पण तुम्ही गावात येणार हे मला आधी कळवलं असतं तर चांगली व्यवस्था केली असती ना. त्याची काही गरज नाही. आम्हाला अशाच गावरान वातावरणाचा फील घ्यायचा आहे. विक्रांतने आपल्या मित्राची ओळख करून दिली. ख्याली खुशाली विचारून औपचारिक गप्पा झाल्या. दुपारचं जेवण झाल्यावर विक्रांत आपल्या मित्रासह वाड्यात चक्कर मारली. आपल्या वडिलांचा तो भव्य वाडा पाहताना त्याचा ऊर अभिमानाने भरून येत होता. महादू त्यांना वाडा, त्यातील एक दालन दाखवत होता. स्वयंपाकघरातल्या एका कोपऱ्यात एक बोगदा होता. महादू, हा बोगदा कसला? हा खूप पुरातन बोगदा आहे. या बोगद्यात गेलेलं कुणी परत येत नाही, त्यामुळे या बोगद्याकडे कुणी फिरकत नाही. महादूने माहिती दिली. चल जाऊन पाहूया का? आपल्या मोबाईलच्या टॉर्चमधून रस्ता काढत काढत विपुल म्हणाला. गप्रे, श्रेया त्याला दटावत म्हणाली. हा बहुतेक गुप्त रस्ता असावा. शत्रूचे आक्रमण झाल्यास पळून जाण्यासाठी, जसं पूर्वीच्या काळात किल्ल्यात वगैरे असायचे. विक्रांतने माहिती पुरवली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर विक्रांतने महादू काकांना विचारलं. काका, पूर्वी गावात मी येऊ का असा गूढ आवाज यायचा, ते खरं आहे का? या अनपेक्षित प्रश्नाने दचकून त्यांनी कानाला हात लावला. पोरा, विषय बी काढू नको. मोठं संकट आलं होतं. कुणी करणी करून गावात एक दैत्यपक्षी पाठवला होता. महादूने तेव्हाचा सारा घटनाक्रम मुलांना सांगितला. तुम्ही पाहिलंय का त्या दैत्यपक्षाला? मी नाही पाहिलं. माझा तर तेव्हा जन्म पण झाला नव्हता. मग तुम्हाला एवढं सगळं कसं माहीत? जुन्या लोकांकडून त्या दैत्यपक्षाच्या कथा ऐकल्या आहेत. महादू काका, आपल्याला अशी व्यक्ती हवी आहे की ज्याने त्या दैत्यपक्षाला पाहिलं. म्हणजे तुझ्या आजोबाच्या वयाची माणसं. श्रेया म्हणाली. हो, तेच आपल्याला योग्य सांगू शकतील. गावातील काही जुनी लोक आहेत, ते सांगू शकतील. महादू काकांनी माहिती पुरवली. गावात फेरफटका मारून वयस्कर लोकांकडे चौकशी करूया, विक्रांतने सांगितलं. आणि सर्वजण एक्साईट झाले. विक्रांत, श्रेया आणि विपुल गावात फेरफटका मारत निघाले. तिघेही मित्र बोलण्यात पटाईत होते. लोकांना बोलतं करण्याची त्यांच्याकडे कला होती. त्यांनी अनेकांना विचारलं, पण त्यांना त्या दैत्यपक्षी आणि आवाजाबद्दल तशीच रसरशीत वर्णन ऐकायला मिळत होती. काय विक्की, 10 पेक्षा जास्त लोकांना आपण भेटलो, पण सगळीकडे तेच मसालेदार स्टोरी, श्रेया म्हणाली. मुलांना प्रश्न पडला. आता ते रहस्य कसं शोधून काढायचं? जाऊ दे विक्की, डोक्याला शॉट नको. 2 दिवस गावात फिरू, मजा करू आणि जाऊ मुंबईत, विपुलने सुचवले. नाही रे, या सर्व भाकडकथा असाव्यात. पण काहीतरी घडलं आहे
हे निश्चित. त्याच्या उलगडा झाल्याशिवाय चैन पडणार नाही. याच गोष्टीमुळे माझे वडील कधीच गावाला गेलेले नाहीत. विक्रांत ठाम होता. जुने लोक अंधश्रद्धाळू असतात. राघोबावाडीतील दैत्यपक्षी मारण्यासाठी मांत्रिकाला आणलं होतं. तरी बरं, गावकरी किमान शोध घ्यायला राघोबावाडीत गेले आणि त्या सो कॉल्ड दैत्यपक्षाला मारलं. अन्यथा मांत्रिकानेच मंत्र फुकून वगैरे त्याला नष्ट केलं असतं आणि कायमची भूताची स्टोरी पसरत गेली असती. श्रेया म्हणाली, 1 मिनिट, पण त्या दैत्यपक्षाला मारण्याची संकल्पना कुणाची होती? विक्रांतने मध्येच विचारलं. का? त्याने काय? विपुलने विचारलं. आजोबा आनंदरावांनी जेव्हा विक्रांतला ही गोष्ट सांगितली तेव्हा वाघमारे मास्तरांचा उल्लेख आला होता. विकीला पटकन ते आठवलं. अरे, कुणीतरी तरुण वाघमारे मास्तर होता. त्याने या पूजा मंत्र विधीला विरोध केला होता आणि जंगलात जाऊन त्याला मारण्याचे सुचवले होते. अन्यथा सर्वांना ही भूताटकी वाटत होती. हे जे कोणी वाघमारे मास्तर आहेत तेच एकटे प्रॅक्टिकली विचार करत होते. मग या वाघमारे मास्तरांना भेटायला हवं. सर्वांचे एकमत झालं. माधूने वाघमारे मास्तर आजही गावात असल्याचं सांगितलं. मुलांना एक चांगला क्लू मिळाला होता. वाघमारे मास्तर आता निवृत्त झाले होते. त्यांनी वयाची 70 ओलांडली होती. गावातच ते लायब्ररी चालवत होते. तसेच शाळाबाह्य मुलांना शिकवण्याचे काम करत होते. मुलं त्यांना भेटायला लायब्ररीत गेली. नमस्कार सर, मी विक्रांत पाटील, आबा पाटलांच्या पंतू. विक्रांतने आपली ओळख करून दिली. अरे वा, आश्चर्यच. आबा पाटलांच्या घराण्यातील पहिल्यांदा कुणी गावात आलं. हे तुझे मित्र वाटतं, वाघमारे मास्तर म्हणाले. हो सर, आम्ही गावात एका खास कामानिमित्त आलोय. आबा पाटलांना आमच्या सर्वांच्या मनात खूप आदराचं स्थान आहे. गावचा विकास झाला तो त्यांच्यामुळे. मुलांनो, माझ्या घरी चला. रात्रीचे जेवण माझ्याकडेच, तिथेच गप्पा मारू, मास्तर म्हणाले. नको सर, त्याची काय गरज? विक्रांतला पुढे बोलू न देता वाघमारे मास्तर म्हणाले. काही औपचारिकता नको. आबा पाटलांच्या पंतू गावात आला आणि न जेवता गेला तर कसं वाटेल? तरुणांशी गप्पा मारण्यातही आनंद असतो. नवनवीन गोष्टी कळत असतात. चला, माझ्या छोट्याशा घरात जाऊन चहा घेत गप्पा करू. वाघमारे मास्तरांच्या या प्रेमळ स्वागताने मुले कम्फर्टेबल झाली. सर्वजण जवळच असलेल्या वाघमारे सरांच्या घरी गेले. वाघमारे सरांचे घर छोटं असलं तरी पुस्तकाने भरलेलं होतं. गाव खूप बदललं आहे. शिक्षणाच्या बाबतीत खूप प्रगती केली आहे. मी जिल्हा परिषद शाळेतून निवृत्त झालो. मुलगा परदेशी शिक्षणानिमित्त गेला, पण माझं मन गावात रमतं. मी गावात वाचनालय चालवतो. शाळाबाह्य मुलांना शिकवतो. तोच माझा आनंद. शिक्षणानेच प्रगती होते. जुनी लोक शिकली नव्हती, पण आता गावची जी प्रगती झाली ती शिक्षणामुळे, आलेल्या विचारांमुळेच. वाघमारे मास्तर माहिती देत होते. वाघमारे मास्तरांकडून वैचारिक गोष्टी ऐकताना मुले रमली होती. मग विक्रांतने विषय काढला. सर, काही वर्षापूर्वी गावात एक गूढ आवाज येत होता. तो आवाज येताच गावातील कुणीतरी मरण पावत होतं. मी येऊ का? तो आवाज आणि दैत्यपक्षी हा काय प्रकार आहे? ते ऐकताच वाघमारे मास्तरांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरलं. ते फक्त हसले. यातील फोलपणा त्यांना माहीत होता. तोपर्यंत चहा आला होता. सर्वांनी चहाचे कप हातात घेतले. चहाचे झुरके घेत वाघमारे मास्तर म्हणाले, तुम्हाला पण ती गोष्ट समजली का? नक्कीच ऐकली असेल, कुठे वाचली नसेल, बरोबर ना? वाघमारे मास्तरांनी मुलांना प्रश्न केला. खरं तर इतके वर्ष मला काहीच माहिती नव्हतं. माझ्या आईबाबांनी कधीच गावी जाऊ दिलं नाही.
नुकतंच माझे आजोबा आनंदरावांनी मला सांगितलं, म्हणूनच त्याचा शोध घ्यायला आलो आहे. 48 वर्षापूर्वी माझ्या आजोबांनी गाव सोडलं होतं. तेव्हा माझे वडील 5 वर्षाचे होते. त्यांनी या घटनेचा प्रचंड धसका घेतला आणि तेव्हापासून ते गावात आलेच नाही. मला देखील येऊ दिलं नाही. भूतांच्या गोष्टी नेहमी ऐकीव असतात. भूत असतो पण त्याला कुणी पाहिलेलं नसतं. ऐकीव गोष्टीच असतात या, वाघमारे मास्तर म्हणाले. जसं तुला आता हे ऐकून अस्वस्थ वाटतंय, मी देखील तेव्हा असाच अस्वस्थ झालो होतो. तेव्हा मी तरुण होतो, तुझ्या आजोबांच्या वयाच्या. शिक्षक म्हणून बदलीने गावात आलो होतो. वाघमारे मास्तर पुढे सांगत होते. मुलं कान लावून ऐकत होती. मी येऊ का असा येणारा गूढ आवाज आणि दैत्यपक्षी हे अर्धसत्य आहे. ती रंगवून चढवून एकाएकी पसरल्याने तसा समज झाला होता. वाघमारे मास्तरांनी माहिती दिली. म्हणजे सांगतो, राघोबावाडीतून रात्री गूढ आवाज येत होता, पण तो मी येऊ का असा नव्हता. कुणीतरी त्याचा उच्चार केला आणि मग सर्वांचा समज की तसाच आवाज येतोय. याला मानसशास्त्रीय कारण आहे. एखादी भयप्रद अमानवी गोष्ट ऐकल्यावर ती खरी असल्याचा भास होतो. लोक तसा दावा करतात. त्यामुळे तो आवाज मी येऊ का असा वाटत होता. मी म्हटलं होतं ना, तो दैत्यपक्षी काय शुद्ध मराठीत बोलणार का? श्रेया पटकन म्हणाली. पण सर, एकाची ऐकण्यात चूक होईल, पण सर्व गावाला हेच वाटत होतं. तुम्ही लहान असाल त्यावेळी. गणपती दूध पितो अशी अफवा पसरली होती तेव्हा. त्याला शास्त्रीय कारण होतं. पण गणपती दूध पितो असं सर्वांना वाटू लागलं. तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. त्यांनी देखील माझ्या घरातील गणपती दूध पितो असं सांगितलं होतं. हा सगळा मानसशास्त्रीय खेळ होता. मी येऊ का असा येणारा आवाज हा देखील यातीलच एक प्रकार होता. वाघमारे मास्तर म्हणाले. बरोबर सर. नालासोपाऱ्यात काही वर्षापूर्वी देखील अशीच एक अफवा पसरली होती. कुणी चेटकीन येऊन महिलांचे केस कापत होती अशी अफवा होती. अनेक महिलांचे केस कापले गेले होते. नंतर कळालं की या महिला त्या अफवेच्या प्रभावाखाली येऊन स्वतः केस कापत होत्या. श्रेयाने आठवून सांगितलं. बघा, उत्तर तुमच्याकडेच आहे. आय सी. पण तो गूढ पक्षी, तो काय प्रकार होता? गावातील लोक या विचित्र आवाजाने घाबरले होते. त्यांना वाटायचं मी येऊ का असा आवाज येतो. विशेष म्हणजे आजही जुनी लोक जी त्यावेळी होती ती देखील हे सांगतील. आवाजामुळे गावात दहशत पसरली होती. गावात होम हवन पूजा वगैरे सुरू होतं, पण कुणी आवाजाचा शोध घेत नव्हतं. मीच त्यावेळी आबा पाटलांना राघोबावाडी शिरून शोध घ्यायला सांगितलं होतं. मास्तर म्हणाले. पण सर, शेवटी दैत्यपक्षी होताच ना. मानवी डोकं आणि पक्ष्याचे शरीर असं काहीतरी. विक्रांतने शंका बोलून दाखविली. अरे मुलांनो, गुगलवर किंवा आणखी सर्च करून सांग, असा पक्षी जगात तरी अस्तित्वात आहे का? असा कुठलाही दैत्यपक्षी अस्तित्वात नाही. हा असलाच तर पुराणाच्या कथेत असेल. पण लोकांनी तर तो दैत्यपक्षी पाहिला ना. पुन्हा तेच. त्यावेळचं गूढ आणि भयप्रद वातावरण असं होतं की बघणारे चढवून सांगत होते आणि मग तसेच रसभरीत वर्णन कानोकानी पसरत गेलं. कुठला तरी जंगली पक्षी होता हे खरं. तत्सम एका पक्ष्याची प्रजाती असावी. अच्छा, अफवा दैत्यपक्ष्याची पसरली होती तर. पण पुन्हा सर, त्या गूढ आवाजाने गावात लोक तर मरत होते ना. विक्रांतच्या शंका संपत नव्हत्या. आता हे देखील योगायोगच. राघोबावाडीतून येणारा तो गूढ आवाज आणि नंतर गावात होणारे मृत्यू याच्या लोकांनी संबंध जोडला होता. त्यावेळी गावात तापाची प्रचंड साथ पसरली होती. उपचार योग्य होत नव्हते.
कुणाचा मृत्यू झाला तर या आवाजामुळेच झाला असा समज व्हायचा. कोरोनामुळे नाही का लोक पटापट मरत होते. मास्तरांनी खुलासा केला. विक्की, तुझ्या पप्पांना पण तापच भरला होता. विपुलने आठवण करून दिली. सर, आमच्या वाड्यात कुणी चंदू रहाटे नावाचा वाटसरू मुक्कामाला आला होता. त्याच्याही आवाजाने मृत्यू झाला. तो तर आजारी नव्हता. हो, बरोबर आहे, तो आजारी नव्हता, पण त्याचा एकाएकी मृत्यू झाला होता हे खरे. लोकांना वाटलं की त्याचा मृत्यू या गूढ आवाजाने झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर गावात पोलीस आले होते. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला होता. त्याचा अहवाल देखील नंतर मी जाऊन पाहिला होता. हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच त्याचा मृत्यू झाला होता. पण त्यावेळेच्या ग्रामस्थांना हे कोण समजवणार? सर्वांना हेच वाटत होतं की त्याचा मृत्यू गूढ आवाजामुळे झाला आहे. अच्छा, तर असा योगायोग होता, मुलं एका सुरात म्हणाली. लोक उगाचच घाबरत होते. आजही गावात कुणाचा ना कुणाचा नैसर्गिक मृत्यू होतच असतो. फक्त आता गूढ आवाज येत नाही, नाहीतर पुन्हा लोकांनी संदर्भ लावला असता. हो ना सर, मी येऊ का टू? म्हणून विपुल मस्तीत म्हणाला. सर्वजण खळबळून हसले. मी येऊ का? या गूढ आवाजाचे आणि गावातील गूढ मृत्यूंचे कोडे उलगडले होते. थँक्यू सर, तुमच्यामुळे इतक्या वर्षांनी या रहस्याचा उलगडा झाला. कुणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा आजवर शोध घेतला नाही, म्हणून एका पिढीतून पुढच्या पिढीत मी येऊ का ची कथा रंगत रंगत गेली. त्यावेळच्या लोकांची समजूत घेण्याची मानसिकताही नव्हती. विक्रांतला खूप रिलॅक्स वाटलं. एक ओझं डोक्यावरून उतरलं होतं. पण कधी एकदा बाबा आणि आजोबांना हे रहस्याचं खरं कारण सांगतो असं विक्रांतला झालं होतं. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.